बहुधारक शेतकऱ्यांना खरीपातल्या पेरणी करता 10,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। ही रक्कम तातडीने देण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। आधीच पेरण्या झालेल्या नाहीत तरीही शेतकऱ्यांना ही रक्कम आवश्यक दिली जाईल। राष्ट्रीयकृत बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाची हमी राज्य सरकार घेईल असंही त्यांनी स्पष्ट केले। कर्जमाफी बाबतीत शरद पवार यांच्याशी सरकारने चर्चा केली। आधी शेतकऱ्यांची आकडेवारी येऊ द्या, मग नक्की कशी कर्जमाफी द्यायची याचा विचार करू असं पवारांनी सांगितल्याची माहिती देखील महसूल मंत्र्यांनी यावेळी दिली। स्तुती करतायत आपण सगळ्यांच्या मनात आहे हे म्हणताय चालवायला काय हरकत नाही की मंत्रिमंडळाचा आता पेरण्या सुरू असताना काही रक्कम ही प्रामुख्याने बियाणं खतं कीटकनाशकं यासाठी शेतकऱ्याला लागतात आणि ती सुद्धा NPA झाल्यामुळे थकीत झाल्यामुळे त्याला बँकेकडून मिळत नाहीत। मग तो सावकाराच्या दारात जातो, त्याला आपण म्हणतो की उसनवारी करतो। त्याऐवजी असा जो शेतकरी आहे की ज्याला खरीपासाठी सुद्धा पैसे लागणार आहेत त्याला किमान एक 10,000 रुपये आपण तात्पुरते द्यावेत असाही आपण परवा निर्णय केला आणि त्या निर्णयाचा GR आज निघेल। ज्या GRच्या माध्यमाने सगळ्या बँकांना आम्ही आश्वस्त करणार आहोत की असे जे NPA आहेत त्याचा निकषाच्या आधारे जो निर्णय होईल तो होईल, तोपर्यंत त्यांना तात्पुरती पेरणीसाठीची रक्कम आपण द्यावी आणि मग निर्णय झाल्यानंतर त्यांना ते नवीन कर्ज मिळेल, त्या कर्जामध्ये ते ॲडजस्ट व्हावे। माजी मुख्यमंत्री माननीय अशोकजी चव्हाण यांची माझी खूप सविस्तर भेट झाली आणि काल संध्याकाळी देशाचे माजी कृषी मंत्री माननीय शरद पवार यांची भेट झाली। पवार साहेबांच्या बरोबर त्यावेळेला माननीय अजितदादा आणि माननीय जयंतराव पाटील पण उपस्थित होते आणि नेमका सरकारने काय विचार केलेला आहे आणि आपलं सगळ्यांचं सहकार्य ह्यात काय अपेक्षित आहे अशी आमची चर्चा झाली। त्याच्यामध्ये हे लवकरात लवकर इव्हॉल्व होणं म्हणजे थोडक्यात सगळ्यांचं एकमत होणं हे आवश्यक आहे। तर शेतकरी जो टांगणीला लागला आहे, हे निर्णय आपण केला आहे, पण जोपर्यंत सहमतीने याचा प्रस्ताव तयार होणार नाही तोपर्यंत कॅबिनेट नोट येणार नाही आणि त्यामुळे लवकरात लवकर ह्या विषयावर सगळ्यांनी सहमती करावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।